हे अचिंत्य अद्वय समर्था, हे भक्त परेशान रुक्मिणी कांता, माझी विनंती आहे का देवा, विनंती आहे का? तुझ्या आज्ञेने भूमीवर अवतरलो. जे जे कोणी सज्जन भाविक श्रद्धाळू होते त्यांचा उद्धार केला, त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता माझे अवतार कार्य संपले हे तुम्ही जाणता. देवा, तुझ्या भेटीसाठी जीव व्याकुळ झाला होता म्हणून तुझ्या रावळी आलो. आता हे पुंडलिक वरदा विठ्ठला, हा इहलोक सोडण्याची अनुज्ञा असावी. देवा, येत्या भाद्रपद मासी वैकुंठाला तुझ्या चरणाशी कायम स्वरूपी राहायला यायची इच्छा आहे. म्हणून देवा, आज्ञा असावी, अनुज्ञा असावी, अनुज्ञा असावी. गण गण गणात, गण गण गणात. महाराज, आपल्या डोळ्यात अश्रू, आपल्या डोळ्यात अश्रू मी पहिल्यांदा पाहिले. माझ्या हातून काही चूक झाली का? आपल्या सेवेत काही कमतरता राहून गेली का महाराज? काय काय झालं देवा, काय झालं? बाळा, हरी, अरे मी सांगितलं तरी कळणार नाही तुला, कारण तो विषय अतिशय गहन आणि गूढ आहे. त्यामुळे तू त्याचा विचार करू नकोस. फक्त एक गोष्ट लक्षात घे, आपली सोबत फक्त थोड्या दिवसांचीच राहिली आहे. म्हणजे देवा, जास्त विचार करू नकोस. चल चल आपल्या शेगावाला. गण गण गणात बोलते, गण गण गणात